पहा, आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचं युनिट पाहायला घेतलं होतं की ज्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये आणि केमिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आपण विथ द हेल्प ऑफ स्पेशल टाईप ऑफ डिव्हाइस म्हणजे सेलच्या माध्यमातून करत होतो. ओके, आणि मग आपण म्हटलं होतं की दोन टाईपचे सेल आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पाहायचे आहेत. ते एक होतं तुमचा इलेक्ट्रोलायटिक सेल की ज्या सेलमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे ती यूज केली जातं आणि केमिकल एनर्जी म्हणजे तिथं जी आहे ती आपल्याला भेटत असतं. म्हणजे आपल्याला इनपुट जे आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जी देत असतो आणि आउटपुट जे आहे ते आपल्याला तिथे केमिकल एनर्जी भेटत असतं. असा एक इलेक्ट्रोलायटिक सेल आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिला होता, ज्याचं एक एक्झाम्पल घेतलं होतं मी. मोल्टन NaCl घेतलं होतं. मोल्टन NaCl घेतलं होतं ज्याच्यामध्ये आपण NaCl ॲज अ इलेक्ट्रोलाइट घेतलं होतं. आता इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणतात, तर ज्याचं आयनायझेशन होत असतं म्हणजे ज्याचे आयन्स फॉर्म होतात त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. तर असा NaCl इलेक्ट्रोलाइट घेतला होता. याच्यामध्ये आपण कार्बनचे म्हणजे ग्राफाईटचे इलेक्ट्रोड याच्यामध्ये प्लेस केले होते आणि एक्सटर्नली वायरच्या मदतीने आपण त्याला बॅटरीला जोडलं होतं. झालं असं होतं की याच्यातला जो सोडियम पॉझिटिव्ह आहे तो एका रॉडला जाऊन अटॅच झाला होता आणि क्लोरीन निगेटिव्ह जो आहे तो एका रॉडवरून निघून गेला होता. तर अशा प्रकारे सोडियम इथे डिपॉझिट झाला होता, क्लोरीन इथून निघून गेला होता. असा एक इलेक्ट्रोलायटिक सेल जो आहे तो आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केला होता. त्याआधी मी तुम्हाला थोडंसं रेडॉक्स रिएक्शन मधलं ऑक्सिडेशन नंबर कसा कॅल्क्युलेट करतात याच्या संदर्भातल्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. तसं तर आपल्याला आता कंटिन्युअसली 12 साठीचा हाच टॉपिक कंटिन्यू करायचा आहे, इलेक्ट्रोलायटिक सेल. तर इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये सोडियम इथे डिपॉझिट झाला, क्लोरीन इथून निघून गेला आणि याच्या संदर्भात दोन फॅराडेचे लॉ पण आपल्याला पाहायचे होते. तर त्याच्यातला फॅराडेचा फर्स्ट लॉ आणि फॅराडेचा सेकंड लॉ आपल्याला पाहायचं होतं, असंही मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं. तर फॅराडेचा फर्स्ट लॉ असा आहे का, फॅराडेचा फर्स्ट लॉ म्हणतं की इथे सोडियम जो तुमचा डिपॉझिट झाला किंवा इथे क्लोरीन जो निघून गेला तर किती सोडियम इथे डिपॉझिट झाला आणि किती क्लोरीन इथे डिपॉझिट निघून जाणार आहे आणि किती सोडियम इथे डिपॉझिट होणार आहे याच्या संदर्भातला तो फॅराडेचा फर्स्ट लॉ आहे. आणि त्याचा स्टेटमेंट असं आहे का अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड, पहा लक्षात घ्या, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड और अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिबरेटेड, अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड और अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिबरेटेड ॲट द रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड is directly proportional to the quantity of electricity passed through them. एखादा सबस्टन्स जमा होतं किंवा एखादा सबस्टन्स एखाद्या रॉडवरून निघून जातं, तो सबस्टन्स किती जमा होईल किती निघून जाईल हे डिपेंड करतं की त्याच्यामधून तुम्ही किती इलेक्ट्रिसिटी पास करता. असा तो फॅराडेचा फर्स्ट लॉ आहे. ओके, बरं, फॅराडेचा हा फर्स्ट लॉ आहे. पण मग हे जे काय आपल्याला सोडियम किती जमा होईल किंवा क्लोरीन किती निघून जाईल, याचं किती वेट मध्ये सोडियम जमा होईल आणि किती वेट मध्ये क्लोरीन इथून निघून जाईल हे जे आपल्याला पाहायचं आहे फॅराडेचा फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ जो आहे तो पाहायचा आपल्याला क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये. आपल्याला ते कशामध्ये पाहायचं आहे, क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट इलेक्ट्रोलायटिक सेलचा पाहायचा आहे. पण त्याआधी आजचा आपला एक टॉपिक आहे इलेक्ट्रोलायटिक सेलचं आपल्याला पाहायचं आहे, क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट पाहायचा आहे. आणि क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट इलेक्ट्रोलायटिक सेलचा समजावून देण्यासाठी मी काही गोष्टी तुम्हाला परत इलेक्ट्रोलायटिक सेलच्या संदर्भातल्या सांगतो आणि त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेऊ आणि पुढे हा टॉपिक जो आहे तो कंटिन्यू करू. तर मी सुरुवातीला परत एकदा इलेक्ट्रोलायटिक सेल कशाला म्हटलं तर असं मी लिहिलेलं आहे की द सेल इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी, असं त्या सेलला आपण म्हणत असतो, इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणत असतो. ज्या सेलमध्ये आपण इलेक्ट्रिक एनर्जी ॲज अ इनपुट देत असतो. इथे लक्षात घ्या, बॅटरी आपण लावली होती एक्सटर्नल सोर्स म्हणून, इलेक्ट्रिक एनर्जी आपण इनपुटच्या स्वरूपात वापरली होती. आपल्याला आउटपुट केमिकल एनर्जी भेटली होती, म्हणजे इथे सोडियम डिपॉझिट झाला होता. हा जो तुमचा सोडियम पॉझिटिव्ह आहे त्याचं रिडक्शन झालं होतं. ओके, आणि हा जो काय क्लोरीन होता तुमचा, इथे एक इलेक्ट्रॉन सोडियमचं रिडक्शन झालं होतं म्हणजे सोडियम झाला होता. आणि क्लोरीनचं काय झालं होतं तर क्लोरीनचं ऑक्सिडेशन झालं होतं. इथून तुम्हाला काय भेटला होता, क्लोरीन गॅस Cl2 असा भेटला होता. तर अशा प्रकारे इनपुट आणि आउटपुट आपण इनपुट इलेक्ट्रिक एनर्जी, आउटपुट केमिकल एनर्जी भेटलं होतं. आणि या सेलमध्ये होणारी जी रिएक्शन होती ती नॉन स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन होती. लक्षात घ्या, कुठली रिएक्शन होती, नॉन स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन या प्रोसेसमध्ये झालेली आहे. नॉन स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिएक्शन झालेली आहे म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे काय लक्षात घ्या, नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन, अशी प्रोसेस की जी प्रोसेस स्वतःहून होणार नाही.
ओके, जी प्रोसेस स्वतःहून होणार नाही त्या प्रोसेसला आपण म्हणत असतो नॉन स्पॉन्टेनियस. ओके, आणि जी प्रोसेस स्वतःहून होत असते तिला आपण म्हणत असतो स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, तर नॅचरली ऑकरिंग जितक्या काही प्रोसेस आहेत, नॅचरली ऑकरिंग जितक्या काही प्रोसेस आहेत त्या स्पॉन्टेनियस असतात. ओके, त्या प्रोसेस स्वतःहून होतात. ओके, आणि ही जी प्रोसेस आहे ही काही नॅचरली ऑकरिंग प्रोसेस तर नाही आहे. ही प्रोसेस हिच्यामध्ये Na वेगळा होत आहे, Cl वेगळा होत आहे NaCl मधला, तर ही प्रोसेस स्वतःहून न होणारी आहे. म्हणजे ही प्रोसेस जी आहे ही नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. आपण नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसच्या आणि स्पॉन्टेनियस प्रोसेसच्या बाबतीत असंही म्हणू शकतो का स्पॉन्टेनियस प्रोसेस इज अ प्रोसेस विच कॅन टेक्स प्लेस ऑफ इट ओन. जी प्रोसेस स्वतःहून होईल, द प्रोसेस विच कॅन टेक्स प्लेस ऑफ इट ओन, स्वतःहून होणारी प्रोसेस जी आहे तिला स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणेल. हा खडू मी इथून सोडला, ऑटोमॅटिकली खाली पडला, तर ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे. ओके, पण हा खडू मला खालून वर उचलायचा आहे, तर ही नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. ओके, आणि जी प्रोसेस विदाउट टेकिंग एनी एक्सटर्नल हेल्प होतं तिला स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणत असतो, आणि जी ओन स्वतःहून होते तिला स्पॉन्टेनियस प्रोसेस, आणि जी प्रोसेस विथ टेकिंग एनी एक्सटर्नल हेल्प होत असते तिला आपण नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणत असतो. तर विथ टेकिंग इलेक्ट्रिक एनर्जीची हेल्प इथे ही प्रोसेस घडलेली आहे, म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. ओके, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातला मी तुम्हाला सांगतो. हे सगळे पॉईंट्स मी इथे जे लिहिलेले आहेत की खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला सगळ्या बारीक सारीक गोष्टी याच्यातल्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक्झाममध्ये याच्या संदर्भात क्वेश्चन विचारले जात असतात. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप इझी पॉईंट आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. परत एक पॉईंट जो आहे या नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शनच्या संदर्भात तुमची जी काय डेल जी ची व्हॅल्यू असते पहा लक्षात घ्या. ओके, the value of del G for non-spontaneous reaction is always जी आहे ती पॉझिटिव्ह असते. ओके, फॉर काय डेल जी ची व्हॅल्यू नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन साठी पॉझिटिव्ह असतं. ओके, आता बऱ्याच लोकांना इथे डेल जी काय आहे हे माहित नाही आहे. ओके, बऱ्याच लोकांना नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन साठी डेल जी ची व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह का असते या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाही. मी तुम्हाला सगळं एकदा परत लक्षात आणून देतो. ओके, डेल जी जी आहे त्या डेल जी ला आपण म्हणत असतो गिव्ह चेंज इन गिव्ह फ्री एनर्जी. चेंज इन गिव्स ओके, गिव्स फ्री एनर्जी, गिव्स फ्री एनर्जी असं म्हणत असतो. चेंज इन गिव्स फ्री एनर्जी आपण असं म्हणत असतो. फ्री एनर्जी. ओके, फ्री एनर्जी. ओके, फ्री एनर्जी, गिव्ह फ्री एनर्जी आहे तुमची. ओके, डेल जी. ओके, तर डेल जी गिव्स फ्री एनर्जी तुम्ही थर्मोडायनामिक्स मध्ये शिकले असाल. ओके, तर गिव्ह फ्री एनर्जी बरोबर असतं तुमचं चेंज इन एन्थाल्पी. ओके, चेंज इन एन्थाल्पी प्लस चेंज इन एन्थाल्पी मायनस टी डेल एस. ओके, टी डेल एस. तर इथे डेल एच म्हणजे काय असतं, तर डेल एच म्हणजे असतं तुमचं तिला आपण एन्ट्रॉपी असं म्हणत असतो. ओके, एन्ट्रॉपी म्हणत असतो तिला आपण, एन्ट्रॉपी म्हणत असतो, किंवा आपण असंही म्हणू शकतो टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. ओके, टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम, टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम असंही म्हणू शकतो आपण. डेल एच म्हणजे काय, टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. ओके, टी मीन्स टेम्परेचर आहे. इथे टी मीन्स काय होईल तुमचा, तर टेम्परेचर आहे, सिंपल. ओके, टेम्परेचर आहे. ओके, आणि एस मीन्स काय, तर एस मीन्स आपण इथे मी लिहितोय, थोडंसं लक्षात घ्या. एस मीन्स असतं तुमचं, एस मीन्स असतं रँडमनेस, किंवा आपण त्याला एन्ट्रॉपी म्हणत असतो. ओके, किंवा रँडमनेस आपण त्याला म्हणत असतो. सिस्टीमची रँडमनेस मेजर करण्याचं एक फंक्शन आहे, त्याला आपण डेल एसने इंडिकेट करत असतो, तर रँडमनेस असं म्हणत असतो. तर असं तर हे गिव्ह फ्री एनर्जीचं इक्वेशन आहे. डेल जी इज इक्वल्स टू डेल एच मायनस टी डेल एस असं हे इक्वेशन आहे. आणि या डेल जी ची व्हॅल्यू नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शनसाठी ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. ओके, हे तर सगळं आहे, पण हे बऱ्याच लोकांना समजतच नाही, हे लक्षातच येत नाही, हे इक्वेशन लक्षात ठेवता येत नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो इथे, आणि त्यावरून तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल ते तुम्ही मग लक्षात ठेवू शकता. पहा लक्षात घ्या. ओके, सपोज कन्सिडर करा एखादी सिस्टीम आहे. ओके, एखादी सिस्टीम आहे, सपोज मीच कन्सिडर करा ना, मीच एक सिस्टीम आहो सपोज कन्सिडर करा. ओके, किंवा मी असं कन्सिडर करा की एक सिस्टीम आहे, सपोज मी आहो आणि माझ्याकडे एनर्जी आहे. एनर्जी आहे म्हणजे सपोज कन्सिडर करा की हे माझ्याकडे काही पैसे आहेत. ओके, ठीक आहे. ओके, आता एनर्जी आहे, हे पैसे माझ्याकडे आहेत असं तुम्ही कन्सिडर करा. या पैशातून मला काही एखादं काम करायचं आहे, समजा मला. ओके, एखादं काम करायचं आहे म्हणा. ओके, तर मग एखादं काम करायचं आहे, एखादं तुम्ही म्हणाल की सर चला भाऊ एखाद्या ठिकाणी डोनेशन द्या, किंवा आम्ही गणपती बसवतो त्याची वर्गणी द्या, देवी बसवतो त्याची वर्गणी द्या, किंवा आणखी काही असेल, एखादं चांगलं काम असेल, एखादा कोणाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन द्या, किंवा कोणी म्हणत असेल की आणखी एखादं XYZ काम आहे त्याच्यासाठी तुम्ही मला पैसे द्या. मग मी काय करत, माझ्याकडे टोटल जेवढी अमाऊंट आहे तेवढीची तेवढी देऊन देणार आहे का? बिलकुलच नाही. मी त्या अमाऊंटपैकी काही अमाऊंट माझ्याकडे ठेवेल आणि त्याच्यातली थोडीशी अमाऊंट काय करेल, ते जे काय XYZ कामासाठी मला कोणी पैसे मागत असेल तर त्या
ते काम युजफुलही असेल कदाचित, त्या युजफुल वर्कसाठी मी त्यातले काही पैसे तिथे देईल आणि काही पैसे मी माझ्याकडे स्वतःसाठी राखून ठेवील. माझ्याकडे काही पैसे मी जे काय राखून ठेवील जे की मी युजफुल कामासाठी वापरणार नाही, ते जे काय पैसे असतील, समजा ती जी काय एनर्जी असेल त्या एनर्जीलाच आपण म्हणू शकतो चेंज ॲस म्हणजे एंट्रॉपी. तेवढे म्हणजे माझ्याकडे जेवढे पैसे मी ठेवून बाकीचे जे काही पैसे मी देणार आहो किंवा खर्चणार आहो, ओके, ते खर्च करू शकणारे जे काय पैसे असतील तो चेंज म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, पहा तो जो काय असतं तो तुम्ही गिफ्ट्स एनर्जी म्हणू शकता. ओके, ती काय असेल तुमची गिफ्ट्स एनर्जी. तर गिफ्ट फ्री एनर्जी जी आहे ती नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. आता कशी पॉझिटिव्ह असतं लक्षात घ्या. ओके, मी परत एकदा सांगतो, पहा डेल जी इज इक्वल्स टू डेल एच मायनस टी डेल एस असं ते इक्वेशन आहे. डेल एच म्हणजे काय आहे, टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम, माझ्याकडे असलेले टोटल पैसे. ओके, त्याच्यापैकी टोटल अमाऊंट मी लॉस करणार आहे का, गमावणार आहे का नाही, मी त्यातले काही पैसे माझ्याकडे स्टोअर करून ठेवणार आहे. ओके, तर जे माझ्याकडे स्टोअर करून ठेवणार आहे ते असणार आहे तुमचे. ओके, टी मीन्स द टेम्परेचर आहे, डेल एस म्हणजे माझ्याकडे ठेवलेले, आणि जे उरलेले मी जे डोनेट देईल ते असणार आहे तुमची डेल जी. आणि ही डेल जी ची व्हॅल्यू, गिफ्ट फ्री एनर्जीची व्हॅल्यू नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस साठी पॉझिटिव्ह असते. आता कशी लक्षात घ्या. ओके, सपोज एक सिस्टीम आपण घेतली आहे. आता हेच सिस्टीम घ्या ना, ही NaCl घेतलाय, या NaCl ही सिस्टीम आहे. या NaCl मध्ये तुम्ही बाहेरून एनर्जी देताय विथ द हेल्प ऑफ बॅटरीची एनर्जी तुम्ही त्याच्यामध्ये देताय. ओके, बाहेरून एनर्जी देताय म्हणजे सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होईल. तुम्ही बाहेरून एनर्जी देताय म्हणजे सिस्टीमची एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल, आणि सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होईल म्हणूनच तुमच्या डेल जी ची व्हॅल्यू या केसमध्ये पॉझिटिव्ह राहणार आहे. ओके, लक्षात घ्या. एखाद्या सिस्टीम मधून एनर्जी बाहेर येत असेल, एखाद्या सिस्टीम मधून एनर्जी बाहेर येत असेल तर आपण त्या सिस्टीमची एनर्जी लॉस कन्सिडर करत असतो, निगेटिव्ह साईन आपण इंडिकेट करत असतो. आणि एखाद्या सिस्टीम मध्ये जर एनर्जी ऍड होत असेल तर त्या सिस्टीमची ती एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी आपण असं कन्सिडर करत असतो. तर इथे इनपुट आपण इलेक्ट्रिक एनर्जी देतोय अँड दॅट्स वाय इथे एनर्जी जी आहे ती वाढत आहे अँड दॅट्स वाय डेल जी ची व्हॅल्यू तुमच्या या रिएक्शन साठी जी आहे ती येणार आहे पॉझिटिव्ह. ओके, द व्हॅल्यू ऑफ डेल जी फॉर द नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन इज पॉझिटिव्ह असतं, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तसं हा थर्मोडायनामिक्सचा कन्सेप्ट आहे, पण इथे यावर असाही क्वेश्चन म्हणजे इथे पण याच्या संदर्भात क्वेश्चन विचारला जाऊ शकत असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला ठीक आहे, मी हे सगळं पुसून टाकतो. आपल्याला मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की आपल्याला या युनिटमध्ये आता इलेक्ट्रोलायटिक सेलच्या संदर्भातलं क्वालिटेटिव्ह अनालिसिस जे आहे ते पाहायचं आहे, आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस आता आपण इथे कंटिन्यू करूया. ओके, तर पहा आपल्याला इलेक्ट्रोलायटिक सेलचे दोन ॲस्पेक्ट जे आहेत ते पाहायचे आहेत, एक क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि एक क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तर आता सुरुवातीला आपण क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत. क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्टच्या संदर्भात दोन फॅराडेचे लॉज आपल्याला पाहायचे आहेत, फॅराडेचा फर्स्ट लॉ आणि फॅराडेचा सेकंड लॉ. पण सुरुवातीला आपण त्याच्यातला क्वालिटेटिव्ह ॲस्पेक्ट लक्षात घेत असताना सुरुवातीला आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज लक्षात घेऊ. काय लक्षात घेऊ, इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. आता इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे तरी काय, तर तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज जर तुमच्या NCERTच्या बुकमध्ये, तुमच्या बोर्ड बुकमध्ये जर तुम्ही पाहाल किंवा एखाद्या कुठल्याही दुसऱ्या बुकमध्ये तुम्ही जर इलेक्ट्रोकेमिकल सिरीज पाहाल तर त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये तुम्हाला खूप सारे एलिमेंट्स पाहायला भेटतील. पण आपण जी इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इथे कंटिन्यू करणार आहोत, या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये फक्त तुम्हाला 24 एलिमेंट्स जे आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे 24 एलिमेंट्स या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये मी इथे अरेंज करणार आहे with increasing order of their standard reduction potential. Okay, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने इथे त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये ते एलिमेंट्स ठेवलेले असणार आहेत. ओके, म्हणून आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीजची डेफिनेशन अशी करू शकतो का इलेक्ट्रोकेमिकल सिरीज इज अ अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स. इट इज अ अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स in which elements are arranged in increasing order of their standard reduction potential.
ओके, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी जर इलिमेंट अरेंज केले तर जी काही सिरीज तुम्हाला भेटेल त्या सिरीजला तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज म्हणू शकता. परत मी असं म्हणू शकतो का बरं, द अरेंजमेंट्स ऑफ एलिमेंट्स इन विच एलिमेंट्स आर अरेंज इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, असंही आपल्याला म्हणता येईल. ओके, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, सॉरी ऑक्सिडेशन पोटेन्शियल असंही आपण म्हणू शकतो. तर आता या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजची डेफिनेशन लक्षात घ्या आणि या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये जे एलिमेंट्स इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या नुसार जे अरेंज केलेले आहेत ते एलिमेंट्स, त्या एलिमेंट्स पैकी पहिला एलिमेंट्स आहे तुमचा लिथियम पॉझिटिव्ह, की ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल खूपच कमी आहे, खूपच काय आहे, लो आहे. ओके, खूपच लो आहे. ओके, आणि देन त्याच्यानंतर तुमचा येतं पोटॅशियम पॉझिटिव्ह. ओके, पोटॅशियम पॉझिटिव्ह. ओके, त्याचं रिडक्शन पोटेन्शियल, मग लिथियम पॉझिटिव्ह झाल्यानंतर तुमचा पोटॅशियम पॉझिटिव्ह आहे. ओके, असे भरपूर सारे एलिमेंट्स या सिरीजमध्ये अरेंज केलेले आहेत. पण लक्षात घ्या की ही जी काय इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपल्या पुढे डिराईव्ह झालेली आहे, आपल्या पुढे इथे आलेली आहे, मी तुम्हाला इथे लिहूनही दाखवतो ही कशी डिराईव्ह केली, ही आपल्यासमोर कशी आली. तर याच्यासाठी एक सुरुवातीला आपण एक हायड्रोजन इलेक्ट्रोड, ज्याला आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड असं म्हणू शकतो, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आपण ज्याला म्हणतो, त्या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला आपण असं कन्सिडर करतो की या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जे आहे ते 0.0 व्होल्ट आहे असं आपण कन्सिडर करतो. परत तुमचा जो काय हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे त्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल पण 0 आहे असं कन्सिडर करतो, 0.0 व्होल्ट आहे असं आपण कन्सिडर करतो. आणि मग या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला रेफरन्स इलेक्ट्रोड कन्सिडर करून, या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला रेफरन्स इलेक्ट्रोड कन्सिडर करून आम्ही बाकी सगळ्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल जे आहे ते चेक केलेलं आहे. आणि त्या चेक केलेल्या प्रॅक्टिकल वरून ही जी काय तुमची इलेक्ट्रोकेमिकल सिरीज जी आहे ते तुमच्याकडे इथे आलेली आहे, जी की आपण पुढच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. ओके, तर ती इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण पुढच्या क्लासमध्ये पाहणार आहोत आणि तिच्या संदर्भात तिच्यावर कशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारले जातात, कसे क्वेश्चन विचारले जातात ते पण आपण इथे कंटिन्यू करू. ओके, मी परत एकदा सांगतो की ही जी काय तुमची इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे हे कशावरून डिराईव्ह केली आपण, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHC ज्याला म्हणतो आपण, त्याला आपण कन्सिडर करतो, त्याला आपण रेफरन्स घेतलेला आहे आणि ज्याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पण 0.0 व्होल्ट आहे आणि स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल पण 0.0 व्होल्ट आहे. याला आपण रेफरन्स कन्सिडर करून बाकी सगळ्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल चेक केलं आणि त्यावरून आपल्याला ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज जी आहे ती ऑब्टेन झालेली आहे. आता त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपल्याला पुढच्या क्लासमध्ये पाहायची आणि त्याच्या संदर्भातले प्रॉब्लेम आहे आपण पुढच्या क्लासमध्ये कंटिन्यू करू. आजच्या दिवसाला बाय.